नमस्कार मित्रांनो, आज आपलं अपूर्वी स्वागत आहे। आज आपण मँगोची बर्फी बघणार आहोत। पण जर तुम्ही अपूर्वी रेसिपी चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण आंब्याची बर्फी करणार आहोत। तर ह्यासाठी मी ती साल काढून मिक्सर मध्ये छानपैकी ग्राइंड करून घ्यायचंय। हे बघा, आता ह्या आंब्याच्या मी स्लाइस केलेल्या आहेत। आता ह्या मिक्सर मधून आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं, त्याच्या गुठळ्या ठेवायच्या नाहीयेत अजिबात। हे बघा, आता हे मिक्सर मधून मी ग्राइंड करून घेतलेलं आहे। हे बघा, आता हे मी एक वाटीला थोडंसंच कमी असं एक वाटी दूध घेतलेलं आहे, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। आता तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही साखर घ्या। जर गोड जास्त लागत असेल तर थोडी वाढवली साखर तरी चालेल, आणि जर थोडं कमी गोड पाहिजे असेल तर थोडी कमी केलीत साखर तरीही चालेल। आता ही 4 चमचे आपले पोह्याचे चमचे असतात ना खायचे, त्या चमच्यानुसार 4 चमचे मिल्क पावडर घेतलेली मी, आणि हे अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे आपलं। आता हे मी 1 वाटी आपलं ओलं नारळ असतो ना, त्या नारळाचं खवून घेतलेलं आहे। नारळ खवून घेतलेला आहे तो मी, तर तो नारळ सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे। आता मी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते। हे बघा, आता हे दूध मी बारीक गॅसवर घेतलेलं आहे। आता हे मी तापवून घेतलेलं दूध आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही जी साखर दाखवली होती मी तुम्हाला, ती साखर मिक्स करायची आणि पूर्ण वितळून द्यायची साखर दुधामध्ये। हे बघा, आता ही जी मिल्क पावडर मी दाखवली होती तुम्हाला, आता साखर वितळल्यानंतर ही मिल्क पावडर आहे ना, ही पण आपल्याला मिक्स करायची। म्हणजे काय होतं, छानपैकी ह्याच्यामध्ये ती मिल्क पावडर मिक्स होते दुधातच, आणि अजून छान टेस्ट येते ह्याला। हे बघा, आता हे मिल्क पावडर टाकल्यामुळे बघा कसं घट्ट होत चाललेलं आहे आता। म्हणजे काय होतं, आता ह्या ज्या गाठी आहेत ना, हे बघा दिसत आहेत का तुम्हाला, ह्या पूर्ण वितळून म्हणजे पूर्ण बारीक करायच्या दुधामध्ये, अजिबात त्या गाठी दिसल्या नाही पाहिजेत। म्हणून बारीक गॅसवर कंटिन्यू असं हलवत, म्हणजे त्या गाठी पण पूर्ण हे बघा त्या बरोबर दुधामध्ये छानपैकी मेल्ट होतात आणि एकदम वितळून जातात त्या। हे बघा, बघा एक पण गुठळी राहिलेली नाही अजिबात। आता छानपैकी ते पूर्ण मिल्क पावडर आहे ना दुधामध्ये पूर्ण एकजीव झालेली आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना मी जे खोबरं दाखवलं होतं ना तुम्हाला, ते खोबरं मिक्स करायचंय। हे बघा, आता खोबरं टाकल्यानंतर मी जे तुम्हाला बेसन दाखवलं होतं ना, ते बेसन पण ह्याच्यात मिक्स करायचंय। म्हणजे काय होतं, घट्ट पण होतं आणि एकजीव होतो त्याचं, चांगलं करायचंय आपल्याला। हे बघा, आता हा जो पल्प मी दाखवलं होतं ना तुम्हाला, मिक्सर मध्ये केला होता मी स्लाइस करून आंब्याचा, हा पण आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचंय। म्हणजे सगळं एकजीव झालं ना की छान बर्फी सेट होते। तर ही विलायची पावडर आहे ना, ही पण आपल्याला त्याच्यात मिक्स करायची। बघा, आता हे अर्धा 1 चमचा आपल्याला काय करायचंय, तूप टाकायचंय। हे बघा, त्याच्यात मग काय होतं, जेव्हा आपण ते काय होतं कढईला जे चिपकतंय ना, ते चिपकणार नाही आणि व्यवस्थित एकदम एकजीव होईल। आणि जेव्हा आपण ताटामध्ये जेव्हा हे करतो ना, चिपकवला जातो ना, ठेवतो त्याच्यामध्ये, तेव्हा ताटाला पण आपण हे करायचंय, तूप लावायचंय। हे बघा, अशा प्रकारे हा आपला असं गोळा आहे ना झाला पाहिजे पूर्ण घट्ट। म्हणजे काय होतं, ते पाण्यावानी असं पूर्ण असं हे नाही पाहिजे, असं घट्ट असलं ना की मग त्यांनी पटकन ती बर्फी सेट होते। आणि असं गोळा झाला की तो तुम्ही बाहेर ठेवलं तरी पण होणार, फ्रीज मध्ये ठेवली तर थंडगार करायला तर अजून छान लागणार। हे बघा, आता ही ताटली घेतलेली मी, त्याला वरून असं हे सगळं तूप लावलेलं आहे। आता जो गोळा झालेला आहे ना आपला, तो काय करायचा आहे, ह्याच्यावर छानपैकी थापून घ्यायचा आहे। हे बघा, आता ही आहे ना, असा हा गोळा आहे ना, हा पूर्ण असा थापून घ्यायचा। तुम्हाला गोल आकार द्यायचा असेल तर गोल द्या, आता मी चौकोनी दिलेला आहे। आता हे थापल्यानंतर हे सुरीने ना थोडासा ह्याच्या कडा अशा दाबायच्या, म्हणजे बरोबर अशा व्यवस्थित चौकोन आकार येतो। आता हे मी आधीच केलेलं आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी परत एकदा तुम्हाला करून दाखवते की कसं। हे बघा,
हे बघा आता हे मी काजू बदाम घेतलेले आहेत. तुमच्याकडे पिस्ते असतील तर ते पण वापरा. ड्रायफ्रूट जे टाकतात ते बर्फीवर खूप छानच लागतात खायला. आता आपल्याला हे पसरून टाकायचे त्याच्यामध्ये. हे बघा आता हे असे पसरवायचे, म्हणजे पसरवले ना की परत थोडेसे हाताने येत ना आपल्याला हे थापून घ्यायचे, म्हणजे ते बरोबर टाकलेले आहेत आणि खायला पण खूप टेस्टी लागते ही बर्फी. अशा प्रकारे आपली मँगोची बर्फी झालेली आहे. जर तो व्हिडिओ आवडला असेल तर अपूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.